UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देत आहेत। निवडणूक आयोगानं धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, उद्धव ठाकरेंची मागणी। मविया मतांचं वोट जिहाद करताय, आपल्याला रामराज्य आणायचं असल्यास धर्मयुद्ध करावंच लागेल, फडणवीसांचा निर्धार। महाराष्ट्रासमोर अदानीच्या सुलतानीचं मोठं संकट, धारावीच नाही संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालतायत। मवियाच्या मुंबईतील शेवटच्या प्रचार सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बहुमतानं महायुतीचं सरकार येणार, महायुती 160 ते 170 जागांवर विजयी होणार। TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला विजयाचा आकडा। मविया 160 ते 165 जागांवर बहुमतानं विजयी होणार, संजय राऊतांना विश्वास, तर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन अटळ, 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाही असाही दावा। बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या नाऱ्याचा वेगळा अर्थ काढू नका। मोदींकडून कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख नाही, TV9च्या मुलाखतीत शिंदेंचा दावा, तर अजितदादा मोदी आणि विकासावर विश्वास ठेवून आले, शिंदेंचं वक्तव्य। मुंबईवर घाला घातल्यास हम आपको काटेंगे, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। तर मोदी असून अनसेफ वाटत असल्यास मोदींनी राजीनामा द्यावा, एक है तो सेफ है या नाऱ्यावरून ठाकरेंचा भाजपला टोला। त्यांची 1978 पासून गद्दारीची पार्श्वभूमी, ते आम्हाला गद्दार म्हणतात, गद्दार टीकेवरून धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल। ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, ईडी कारवाईवरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल। धर्माला विरोध करणारे आता रामकृष्ण हरी बोलायला लागले, देवेंद्र फडणवीसांचा नाव न घेता शरद पवारांना खोचक बोला। अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या टेक्सटाईल पार्क बाहेर प्रतिभा पवारांना अडवलं, तर सुरक्षा रक्षकानं प्रतिभा काकींना ओळखलं नसल्याचं व्यवस्थापक अनिल वाघ यांचं स्पष्टीकरण। बारामतीत पवारांशिवाय दुसऱ्या कुणाला संधी आहे की नाही? 100 वर्ष एकाच घरात संधी, मग बाकीच्यांनी काय करायचं? नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर अजितदादांचा सवाल। काँग्रेसमध्ये मलाही कुणी जय भीम म्हणण्यापासून रोखलं नाही, भाजपला अपप्रचार रोखण्याचा नितीन राऊतांचा सल्ला। विलासराव देशमुखांनीच रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्याचा दावा। नागपुरात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या प्रचार रॅलीत राडा, भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात। ICCकडून चॅम्पियन्स ट्रॉफी टूरचं वेळापत्रक जाहीर, 15 ते 26 जानेवारी दरम्यान ट्रॉफी भारतात। प्रजासत्ताक दिनी भारतीय चाहत्यांना ट्रॉफी पाहता येणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।